नाही लावून द्या आईला. आई झालं का बाबा? सिया रुमाल घाल नको तोंडात. तू कुठली कुठे गेली? ए तिथू सिया या इकडं. फोटो काढा ये इकडे लोक दोघींचा कुठे? बस की लावलंय पाया पडा. तिला खुर्ची घ्यायला पाहिजे. तुम्ही बसा खुर्चीवर. आपण इकडे बसायचं. मला खुर्ची द्या की. नाही मी बसते की. श्री सुनील पांडुरंग जाधव हे आपल्या गावचे तसे जावई आहे. गेली 38-39 वर्षे त्यांनी पोलीस सेवेमध्ये काम केले आहे. काम करत असताना त्यांना खेळाची फार आवड होती. त्यामुळे खेळाच्या आवडीमुळे त्यांना पोलीसमध्ये खेळाचंच काम केलं त्यांनी. खेळतच म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनं बास्केटबॉल असेल, तुम्हाला सांगतो हे काय ते फुटबॉल, हॉकी या खेळामध्ये त्यांनी पोलिसला सुद्धा बरीचशी अशी मानाची पदकं देऊन ते त्यामध्ये राहिले. ते मुंबईमध्ये सुरुवातीला भरती झाले. नंतर त्यांनी इस्लामपूरला बदली करून घेतली. 1997 साली त्यांनी बदली करून घेतली. आल्यानंतर सुरुवातीला काशेगाव, कुरळूप व इस्लामपूरला शेवटी PSI म्हणून ते रिटायर्ड झाले. रिटायर म्हणजे काल 31 डिसेंबर 2025ला रिटायर झाले. त्यांनी विजयाची पदके पोलिसला बी दिली आणि स्वतःला बी मिळवून घेतली. त्यांना खेळाची फार आवड असल्यामुळे ते भरती व्हायच्या अगोदर पोलीसच्या टीम म्हणून खेळत असायचे. ते सध्या इस्लामपूरमध्ये आपले परिवारासोबत वास्तव्यात आहेत. त्यांना आपले नवेखेड गावचा फार अभिमान. त्यांना कोणी विचारलं तुमचं गाव कोणतं तर ते नवेखेडचे म्हणून अभिमानाने सांगायचे. अशा अभिमानी एका माणसाचा आपण सत्कार करतोय. त्यांना आपण सगळ्यांना आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊया असं एवढंच मी सांगतो आणि पुढील कार्यक्रम होईल. डिसेंबरला रिटायर झाले आणि सर्व्हिसच्या काळात कोर्टामधून त्यांची निवड झाली
भविष्यात त्यांनी बरंचसं योगदान स्पोर्ट्ससाठी दिले. सेवेमध्ये जे आपल्या जे सांगली विभागामध्ये त्यांनी बरेचसे मेडल त्याच्यानंतर त्यांनी आमच्या गावाचे सर्वसामान्य त्यांना बस म्हणल्यावर आमच्या गावातील लोक जे आहेत ते सगळे त्यांना आपुलकीनं साहेब आणि समजा मला आवर्जून सांगायचं म्हणजे कसं आहे, साधे केस करताना सुद्धा यायचं असेल तर खेडमध्ये यायचे ते सुट्टी दिवशी बराच वेळ सगळ्या आमच्या सानिध्यात घालवला त्यांनी बराचसा वेळ. आता त्यांच्या मित्रांचा मला फोन आला मुंबईवरनं, तर काय आम्ही ते येऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला आला असेल. ठीक आहे म्हटलं, आज कार्यक्रम घेतलाय साहेबांनी, झाले आणि त्याच्यानं त्यांचं आधी आपल्या गावाच्या वतीनं आपण ग्रामस्थाच्या वतीनं करायचं आहे. थोडं बोलून त्यांनी मला इथं बोलवलं. मी कोल्हापूरला असल्यापासून त्यांच्याबरोबरच होतो. त्यांनी बरीच वर्ष मुंबईमध्ये काढली आणि तिथून मला वाटते 98 साली इकडं आली, 97 साली. तर त्यांचा म्हणजे एवढा स्वभाव चांगला की त्यांनी लोक गोळा केली. त्यांच्याबरोबर नोकरी करताना कुठल्याही माणसाला म्हणजे त्यांच्याबरोबर असला तर कुठलाही त्रास होत नव्हता. त्यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष कुरळपमध्ये काढली, पण आम्हाला ती कळली नाही की एवढे दिवस आम्ही त्यांच्याबरोबर तिथं नोकरी केली आणि आज ते 31 डिसेंबरला रिटायर झाले. तर त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. नमस्कार. निमित्त सर्वांना जे पोलीसमध्ये होते आणि ज्यांना सेवा केली अतिशय चांगली अशा सर्वांनाच मी शुभेच्छा देतो. आणि ज्यांचा सत्कार आहे त्या सुनील पांडुरंग जाधव यांच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांना आपल्याला बोलवलं. त्यानिमित्तानं या गावचे उपसरपंच राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धनाजी काका, सर्वच उपस्थित सर्वांचे ज्येष्ठांचे नावं घेऊन जेवणासाठी वेळ करत नाही. तर आम्ही जे अभिजित आणि बाबुराव हे सगळे सुनील मामा म्हणत होते, त्यामुळे आम्ही पण सुनील मामा म्हणूनच त्यांना हाक मारत होतो. मूळगाव कुंदी, परंतु नानांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना नवीखेडचा अतिशय अभिमान आणि रिटायर म्हटलं तर आता त्यांच्याबरोबर काम केलेले ते ग्रस्त आले, मला काय नाव माहीत नाही. रिटायर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक जे कुलकर्णी साहेब असतील, एक वयोवृद्ध माणूस असं तसं असते, पण एव्हरग्रीन पर्सनॅलिटी असणारे सुनील मामा आणि आपल्या इथल्या आमच्या एक 10-20 कुटुंबाच्या संबंधानं कोणताही फंक्शन असला तर मला आवडणारा त्यांचा डान्स. आणि आम्ही आता नातेभाऊंची आठवण येते की बहुतेक सचिनच्या लग्नात मला तिने असं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि इथल्या बालगोपाल गणेश मंडळाचं गणपतीचं मिरवणूक असेल तर हमखास पोलीस गाडी घेऊन सुनील मामा तिथं हजर असणार. तर हां, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना तात्या टोपण नावानं ते परिचित होते. अतिशय शांत PSI झाल्यानंतर आपण एक सत्कार केला होता. परत त्यांच्या असं फॅमिलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2 मुलं संकेत ते MGमध्ये जॉब करतात, त्यांच्या मिसेस पण आहे तिथं. संकल्प चिकू म्हणून आम्ही हे करतो, ते अतिशय ॲक्टिव्ह आहे, तोही ॲग्रिकल्चरमध्ये आहे. पत्नी आमच्या नंदाताई, ज्यांनी गेली किती वर्ष सेवा झाली? 38 वर्ष न तक्रार करता, म्हणजे आमच्याकडे काही तक्रार आलेली नाही, यथार्थ न तक्रार करता अतिशय तुम्हाला मोलाची साथ दिली आमच्या ताईनं. न हिचकिच करता डबा वेळेत देणं, पोलिसांचं दुती म्हटलं की पोलिसांचा स्वभाव
तिथे चिडचिड झाली की घरात चिडचिड, पण मला काय वाटत नाही घरात चिडचिड काय होत असेल. अशा पद्धतीने एक चांगलं कुटुंब सुशिक्षित आणि त्यांचे भाऊ तेही जाधव साहेब मुंबईलाच PSI म्हणून रिटायर झाले. एक मला अभिमानाने सांगावं वाटतं की त्यांना खेळाचा किती अभिमान आहे. त्यांच्या असंच बोलताना मी सरपंच असताना की मराठी शाळेला काय आपल्याला मदत करता येते का असं बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्या सुनबाईंना फोन केला आणि सुनबाईंच्या CSR फंड असतो जो मोठ्या कंपन्यात असतो, त्या कंपनीचं आता नाव मी विसरलो, त्या कंपनीमध्ये त्या जॉब करतात. तिने सुनबाईला फोन करून आपल्या मराठी शाळेत जवळजवळ 5-6 कॉम्प्युटर नानांनी ते त्यांच्या सुनेच्या त्यांच्या सुनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून नानांनी सांगितलेलं ते खरंच किती खरं आहे की मी नवेखेडचा आहे हे त्यांचा तेवढा अभिमान तेवढा होता नवेखेडच्या बाबतीत. अशी ही फॅमिली सातत्यानं नवेखेडशी आपल्या ऋणानुबंध राहिली. सुखदुःखामध्ये तिथल्या गल्लीत तर सगळ्यांच्याच सुखदुःखामध्ये येणं जाणं असं राहिलं. आता इथून पुढचं आयुष्य तुमचं फक्त कुटुंबासाठी असावं. जे राहिलेल्या इच्छा असते आमच्या नंदाताईला घेऊन जरा लांब टूरला जावा, चांगले आनंदानं जगलं पाहिजे. नंदाताईच्या काही इच्छा तिनं मारलेल्या आहेत की त्या पुढं जाऊन त्या पूर्ण करा एवढी सदिच्छा देतो. सगळ्यात महत्त्वाचं आयुष्य चांगलं निरोगी आयुष्य तुम्हा दोघांनाही लाभावं. चांगलं इथून पुढं आनंददायी आयुष्य तुम्हाला मिळो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सुरुवात करायची. नवेखेड ग्रामस्थांनी मला सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आणि नवेखेडबद्दल बोला जरा. आम्हाला फार अभिमान आहे. माझं मामाचं गाव इथं आहे. माझा जन्मच नवेखेड माझ्या मामाचं गाव पण मी नवेखेडचाच आहे असं सांगतो मी. आणि आहेच आहे आणि आमच्या सर्व्हिस शीटला पण आमचा नवेखेड गावच आहे. हा पत्ता इथला दिलेला आहे. इथलाच आहे. हो, आणि आम्हाला अभिमान आहे नवेखेड. नवेखेड आणि भरपूर दिलेला आहे.